नमस्कार, माझं नाव सोमेश. कविता सादर करतो. सगळ्यांनाच वाटतं की आकाशामध्ये नक्षत्र फक्त 27. सगळ्यांनाच वाटतं की आकाशामध्ये नक्षत्र फक्त 27, पण माझ्याजवळ 28वं होतं ग तुझ्या रूपामध्ये. समुद्राची गाज ऐकताना खांद्यावरती डोकं टेकवलंस तू, त्यावेळेस विश्वास काय असतो याची जाणीव झाली होती मला. तुझ्या त्या रूपाकडे बघून हरखून जाऊन बघत बसलो होतो मी तुझ्याकडे तेव्हा. तुला माझीच दृष्ट लागेल की काय असं वाटलं होतं मला तेव्हा. तुझ्या मानेवरचा तेल मला खुणावत होता तेव्हा. दोन्ही हाताने तुम्हाला घट्ट मिठी मारलीस तेव्हा. तुझ्या उष्म श्वासांची ओळख माझ्या कानांना होत होती त्यावेळेस. माझ्या ओठांवरती तुझे ओठ टेकले होते त्यावेळेस. तुझ्या तपकिरी डोळ्यांमध्ये समुद्र दाटायचा त्यावेळेस. माझ्या सुखात तू, माझ्या मध्यात तू, माझ्या शेवटातही तूच मला वाटली होती त्यावेळी. माझी परिपूर्णता होती तुझ्यात. माझी परिपूर्णता होती तुझ्यात आणि माझं पूर्तता होती तुझ्यात. माझा शोध वाटली होतीस तू आणि माझं इप्सित होतं तुझ्यात. माझं ध्येय वाटली होती तू आणि माझा शोध होता तुझ्यात. माझा प्रवास होतीस तू. त्या प्रत्येक वेळी माझे वादळी आवेग तुझ्या मिठीमध्ये शांत होत गेले त्यावेळेस. तुला पाहून मी शहारलो होतो, तुला पाहून मी मोहरलो होतो, तुला पाहून मी बहरलो होतो, तुला पाहून मी सुखावलो होतो. आनंदाचा लवलेश माझ्या रोमारोमामध्ये भिनत गेला तेव्हा. तुला आवडेल म्हणून चाफा प्राजक्ताने मोगरा कोळा करून तुझ्या उंजळीमध्ये आणून टाकताना या जगामधली सगळी सुख अशीच तुझ्या उंजळीत टाकावी वाटली होती त्यावेळेस. तुझ्या केसांची बट मी माझ्या बोटांनी मागे सावरली होती त्यावेळेस. आणि तुझ्या शेजारी असलं म्हणजे सत्वाचा शोध लागलेल्या बुद्धाची शांतता माझ्या आतमध्ये उतरत जायची तेव्हा. आणि तुझ्या शेजारी असलं म्हणजे सत्वाचा शोध लागलेल्या बुद्धाची शांतता माझ्यामध्ये उतरत जायची तेव्हा. तिकडे तुझे डोळे पाणावायचे जेव्हा आणि इकडे माझा खांदा भिजायचा तेव्हा. त्या चित्राने, माझ्या संथ श्वासाने, माझ्या अंगावरील शहाऱ्याने, माझ्या कपड्यांवर उरलेल्या तुझ्या गंधाने, माझ्या कानात रुंजी घालणाऱ्या तुझ्या शब्दाने आणि मन भरून राहिलेल्या तुझ्या स्पर्शाने दिली आहे मला तुझी ओळख. तू माझी कोण? तू माझी प्रेयसी, तू माझी प्रेमिका. तू माझी कोण? तू माझी प्रेयसी, तू माझी प्रेमिका. निर्मात्याने निर्मात्याने स्वतःच्या कलात्मकतेचं कौतुक करावं अशी तू. की निर्मात्याने स्वतःच्या कलात्मकतेचं कौतुक करावं अशी तू आणि जिचा स्पर्श व्हावा म्हणून पाऊस रेंगाळायचा जिच्या खिडकीमध्ये अशी देखील तूच. तुझं दिसणं, तुझं हसणं, तुझं नसणं, तुझं असणं, तुझी छाया, तुझं प्रेम, तुझी माया, तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझी दृष्टी, तुझं अस्तित्व आणि तुझी वृत्ती, सगळंच्या सगळं मला तुझ्या सहित पाठ झालं होतं तेव्हा. तुझ्या शब्दांचा अर्थ, तुझ्या ओठांचा कंप, तुझ्या दाटलेला गळा, तुझे सुटलेले केस, तुझा अडखळलेला श्वास, तुझा स्वप्नांचा ध्यास, सगळं सगळं कवितेसारखं मी वाचत जायचो तेव्हा. तुझी धडधड, तुझी बडबड आठवून मनातल्या मनात हसलो होतो तेव्हा. तुझी धडधड, तुझी बडबड आठवून मनातल्या मनात हसलो होतो तेव्हा. समोर उभी राहिलीस तू आणि विरघळून गेलो होतो मी तेव्हा. तुझ्याशिवाय व्यर्थ आहे सारं आणि तुझ्या असण्याने या जगण्याला अर्थ आहे हे कळलं होतं तेव्हा. प्रत्येक पावलावर तू मला साथ दिलीस. प्रत्येक पावलावर तू मला साथ दिलीस. इथपर्यंत माझ्यासोबत चालत आलीस. माझा हात हातात घेतलास. तू विचारलंस एक दिवशी मला, की "तू माझी कोण?" इतकं सगळं सांगितल्यानंतर उरलं होतं मनामध्ये काही. ते बोलल्यानंतर जे मला कळलं, ते माझं उत्तर. "तू माझी कोण? तू रुक्मिणी, तू कालिंदी, तू लक्ष्मणा, तू सत्यभामा, तू मीरा आणि तूच माझी कनुप्रिया."